नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार. संभाजीराजे पंतप्रधान मोदींना जाब विचारणार. नागपूर शहरामध्ये भाजप महाजनसंपर्क अभियान राबवणार. आजपासून अभियानाला सुरुवात होणार. गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे सहभागी होणार. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या आज आणि उद्या बैठका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांची मालिका. पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार. खासदार श्रीकांत शिंदे 8 ऑक्टोबरला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. युवा सेनेकडून खानापूर फाटा इथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 ऑक्टोबरला रायगड दौऱ्यावर. रायगडच्या माणगावमध्ये लाडकी बहिणी कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारीत. रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता. तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ. रामराजे निंबाळकरांचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांचा तुतारीचा सूर. फलटणमधल्या मेळाव्यामध्ये रामराजेंसमोर कार्यकर्त्यांचा तुतारीसोबत जाण्यावर होकार. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या घरातील अनेकांनी तुतारीचं काम केलं. आम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार म्हणून नको होते. रामराजे नाईक निंबाळकरांचे पुतणे. विश्वजित राजेंचं मोठं विधान. शरद पवारांना अनेक लोक येऊन भेटत आहेत. पक्षामध्ये कोण येणार ही नावं उघड करणं योग्य नाही. रामराजेंच्या प्रश्नावर राजेश टोपेंचं उत्तर. भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट. बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा सर्व्हे. आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट. सर्व्हेमध्ये माहिती. देवदत्त निकवांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का. मॅट्रिसच्या पोलनुसार काँग्रेसचं सरकार. काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज. सी वोटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार. भाजपला 27 ते 32 जागा तर काँग्रेस एनसीला 40 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज. मोदी तो गयो. देशभरात कुठेही निवडणुका घ्या. भाजपचा पराभव निश्चित. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या एक्झिट पोलवरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. बुलडाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची आज बैठक. विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार. पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. येत्या 8-10 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल. अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत. हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात. मात्र काही जण ऐकत नाहीत. एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल. दिलेला शब्द पाळल्याचं अजितदादा अनेकदा सांगतात. मात्र फॉर्म भरायच्या वेळेला बारामतीकरांच्या आग्रहास्तव फॉर्म भरल्याचंही दादा बोलतील. निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक. नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुलाखत दिली. विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंगमुळे खोसकर चर्चेत. पालघर वसई विरार विभागामध्ये ठाकरे गटातील 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. स्थानिक राजकारणाला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. युवा सेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज होता. योगेश कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका. केज मतदारसंघावरून भाजप आणि मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार. केज मतदारसंघाची जागा पप्पू कागदेंना मिळावी. केज मतदारसंघावर आरपीआय आठवले गटाचा दावा. ठाकरे आणि राऊतांनी निवडणूक लढण्याचे आदेश दिले. सन्मानजनक माणसांची लढत असती तर आनंद झाला असता. गद्दारांशी लढावं लागतं हे दुर्दैव. अद्वै हिरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. पुण्यामधील पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांना उमेदवारी भेटावी म्हणून प्रयत्न. मित्राला संधी मिळावी असं वाटतं. बाळासाहेब थोरातांचं सूचक विधान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3चं उद्घाटन. पंतप्रधान मोदींचा मेट्रो 3 मधून प्रवास. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांसोबत आणि महिलांसोबत मोदींचा संवाद. मोदींना किती फिती कापायच्या कापू द्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल. उद्धव ठाकरेंचा निशाणा. उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली. कुणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो 3 सुरू. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. कोविड काळामध्ये मेट्रो 3चं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. जंगल नष्ट करत त्यांना जागा अदानीच्या घशामध्ये घालायची होती. आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार. मोदींच्या राज्यामध्ये अन्याय. परिवर्तनाची ताकद आपल्यात. संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार. जातीनिहाय जनगणना करणार. कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा. राहुल गांधींकडून कोल्हापुरात उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट. राहुल गांधींनी टेम्पो चालकाच्या घरामध्ये बनवला स्वयंपाक. संधे कुटुंब भारावलं. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार. सूत्रांची माहिती.
वोट जिहाद हा भाजपा आणि संघाचा फेक नॅरेटिव्ह. वोट जिहाद कसा असतो यावर श्वेतपत्रिका काढावी लागेल. राऊतांची टीका. भाजपा आणि संघ हाच फेक नॅरेटिव्हचा कारखाना. राऊतांचा हल्लाबोल. खोके सरकारनं अनेक उद्योगधंदे बाहेर नेले. मिंदे सरकारनं महाराष्ट्र विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारात न घेता योजना जाहीर करतात. लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची भूमिका. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. महायुती आणि मवियामध्ये चढाओढ सुरू. 1500 देऊन तिजोरीवर ताण पडतोय तर 3000 दिल्यावर काय होईल? योजना बंद केल्यास माझा पाठिंबा. सत्यजित तांबेंची भूमिका. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेल बस दाखल होणार. तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार. एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा. बारामतीच्या माळेगावमधल्या औद्योगिक प्रशिक्षण शासकीय संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव. राज्य शासनाचा निर्णय. विमान उतरण्याची 5 ठिकाणी सुविधा असलेला नवी मुंबई ते बंगळुरू महामार्ग बांधणार. 800 किलोमीटर अंतर अवघ्या 8 तासामध्ये पार करता येईल. मंत्री नितीन गडकरींची माहिती. नागपूरप्रमाणे पुणे आणि चेन्नईमध्येही डबल डेकर पूल उभारण्यात येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांचा झिंगाट गाण्यावर डान्स. शिर्डीमधल्या नारी शक्ती कार्यक्रमात झिंगाटवर धरला ठेका. रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री, खेळाडू, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा सन्मान. मनीषा कायंदेंच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या उद्या बंद राहणार. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर. सोलापूरसाठी 10 आणि बार्शीसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार. 11 तारखेलाच मतमोजणी होणार. बाजार समिती निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार. अतिवृष्टीमुळे राज्यामधील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत. सर्वाधिक लाभ मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना होणार. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश. महाराष्ट्रामधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेमध्ये राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार. मुंबईमध्ये उन्हाच्या झळा वाढणार. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता. मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 1,13,542 अर्जदार पात्र. 8 ऑक्टोबरला सोडत निघणार. सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सोडतीमध्ये आणखी 190 घरांचा समावेश. 13 नोव्हेंबरला सोडत निघणार. मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास उद्यापासून सुरू होणार. 11 वाजता पहिली भुयारी मेट्रो धावणार. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रक. कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज. 6 ते 12 मिनिटं आधी सुटणार असल्यामुळे प्रवाशांना धावपळ करावी लागणार. 3 लाख विद्यार्थ्यांनी भरला टीईटीचा फॉर्म. 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा होणार. मुंबईमध्ये 11वीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी अंती. जवळपास 1,34,000 जागा रिक्त. द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू होणार. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. इंडिगो एअरलाइन्सकडून पुणे आणि भोपाळला जोडणारा नवीन मार्ग सुरू. 27 ऑक्टोबरपासून या मार्गावर उड्डाण सुरू होणार. पर्यटनासह व्यापाऱ्याला प्रोत्साहन मिळणार. पेसा अंतर्गत सरळ सेवेची पदं मानधनावर भरणार. शनिवारी शासकीय सुट्टी असूनही राज्य शासनाकडून GR. 6,931 रिक्त पदांची भरती होणार. पुण्यामधील लाडकी बहिणी योजना कार्यक्रमाच्या 3.5 कोटींच्या खर्चावरून वाद. निविदा न काढता खर्च केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाचा डीपीसीतून निधी देण्यास नकार. महिला आणि बालविकास विभागाची राज्य सरकारकडे धाव. अर्थशास्त्र आणि इतिहास अभ्यासक संजीव सान्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी नियुक्ती. सान्याल हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य. ललित पाटील प्रकरणामधील महिला पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस पुन्हा सेवेत. मॅटच्या निर्देशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यात आलं. तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा. आजपासून विविध अलंकार पूजेला सुरुवात होणार. साई चरणी 1 कोटींची सोन्याची पंचारती भक्ताकडून दान. नाव जाहीर न करण्याची भक्ताची साई संस्थांना विनंती. साताऱ्याच्या सैदापूरमधील प्राचीन पावकेश्वर शिवमंदिरासाठी 9 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर. पावकेश्वर शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार. साताऱ्याच्या कराडमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गरजू महिलांना पैठणी साडी वाटप. सुपणे इथल्या नावजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाचा उपक्रम. परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीला वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचं काम गोंदिया जिल्ह्यामध्ये मारहाण करून पैसे लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. गोंदिया शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यामध्ये शिक्षकाकडून 6वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शर्ट इन न केल्यानं मारहाण. शिक्षकाच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या BSNL कार्यालयामधील अधिकाऱ्याविरोधात मनसे आक्रमक. मराठी भाषेला विरोध करत असल्याचा अधिकाऱ्यावर आरोप.
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामध्ये माकडांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी मोर्चा. माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांकडून आक्रोश मोर्चा. साताऱ्याच्या कराडमध्ये महिला अत्याचाराविरोधात नागरिकांचा जनजागरण रॅली काढत मेळावा. मेळाव्यामध्ये उपविभागीय पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शन. रायगड जिल्ह्यामधल्या नागोठण्यामध्ये पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. मुंबई गोवा महामार्गावर पाण्याचे फवारे. पाईपलाईन JSW कंपनीला पाणी पुरवठा करणारी. परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून खरीप नंतर रब्बीची तयारी सुरू. मशागतीच्या कामांना वेग. बीडच्या परळीमधील पांगरी भागामध्ये परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट. नवरात्रोत्सवातही केळीच्या भावामध्ये घसरण. जळगावच्या जामनेर, चोपडा आणि बऱ्हाणपूर भागामध्ये केळी उपलब्ध. प्रति क्विंटल भाव 3100 वरून 2300 रुपयांवर. जळगावच्या धरणगाव तालुक्यातून 2 दुचाकी चोरट्यांना अटक. दोघांकडून 1,20,000च्या किमतीची 4 दुचाकी हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शिक्षकाकडून तिसरीमधील 5 मुलींचा विनयभंग. संगमनेर तालुक्यामधल्या जिल्हा परिषद शाळेमधील संतापजनक घटना. बाळशीराम बांबळे नावाच्या शिक्षकावर गुन्हा. महाराष्ट्रामध्ये NIA आणि ATSची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामधील 4 तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती. देशविघातक कृत्यामध्ये सहभागी असल्याचा तपास यंत्रणांना संशय. महिला T20 विश्वचषकामध्ये टीम इंडिया आज पाकिस्तानशी भिडणार. न्यूझीलंडसोबतच्या पराभवानंतर आज टीम इंडियाला पुनरागमनाची संधी. दुपारी 3:30 सामन्याला